तर आज वटपौर्णिमेचा बघा उपवास आहे। त्यासाठी मी सकाळीच बघा अंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली, त्यानंतर साबुदाण्याची खिचडी बनवली। खिचडी सर्वांनाच नाश्त्याला आणि उपवासालाही। तर मस्त बघा खिचडी कशी सुटसुटीत झाली आहे। तर इथे मी आता सगळी तयारी बघा करून घेतली आहे। सर्व साहित्य वगैरे एकत्र आणून ठेवलं आहे, कारण मग नंतर धावपळ होते, हे राहिलं ते राहिलं। तर सगळं एकत्र जमा करून व्यवस्थित मांडून घेतलं आहे। ओम साईराम, गणेश ज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला शुभेच्छा। तर मी आज वडाची पूजा करत आहे। तर चला करूया वडाची पूजा। तर ही पूजा आपण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या संसाराच्या सुखासाठी प्रत्येक स्त्री ही पूजा करत असते। तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडून अतिशय हुशारीने परत मिळवले। तर ही कथा आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी। तर ह्याच जन्मी काय तर जन्मोजन्मांतरी मला हाच पती लाभावा हीच मी वडदेवतेकडे प्रार्थना करते। तुझ्याच लोचनात रे, पण जन्मले आधी तुझ्या मनात रे, मग भेटले पुन्हा नवी मनाच रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया
तर स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. साजते तुझ्याच लोचनात रे, पण जन्मले आधी तुझ्या मनात रे. मग भेटले पुन्हा नवी मनाच रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. मी कायम म्हणते की मी आयुष्यात एकच गोष्ट उत्तम केलेली आहे, बाकी मला काही माहिती नाही. या माणसाशी लग्न करणं हे माझं फिक्स डिपॉझिट आहे. सेम मर्म बंधातल्या ह्या सरी बरसता ऊन वाटे तले सावली भासते. सुखाचा मिटे अंतर लपेटून घेता. तू माझा मीच तुझी सख्या जीवलगा जीवलगा जीवलगा. हीच हवी हीच हवी हीच हवी मला बायको हीच हवी. हीच हवी हीच हवी मला बायको हीच हवी. मुरलेल्या संसाराची गोडी नवी. हीच हवी मला बायको हीच हवी. हीच हवी मला बायको हीच हवी. बायको हीच हवी.